आता कसं आहे? काय पडसं पडस? ते सर्दी कशी आहे? अच्छा ठीक आहे. काय ठीक आहे? एवढ्या शिंका यायल्यात की तुम्ही एक काम करा, तुम्ही मस्तपैकी तुळस आणि आल्याचा गरमागरम चहा प्या आणि चहा पिऊन झाला की घोंगडं घेऊन दडपून झोपा. घामट निघालं की समजा ठीक होईल बघा. नाही तर एक काम करा, कोळशावर पीठ टाकून त्या धुराचा वास घ्या, तुमचं नाक मोकळं होऊन जाईल बघा. नाहीतर गोळी घेता काय? नाही तुम्ही डॉक्टरकडे चला, आपण जाऊन सोय टोचू. चला. नाही एवढं काही नाही झालंय मला, उगाच टेन्शन घेऊ नका. अहो काय टेन्शन घेऊ नका, ते सर्दी पडसं झालं की माणसाला काय बी कळत नाही बघा. माझं ऐका, मी सांगतो ते कर. चला. करते मी, पण एवढे सगळे उपाय एकत्र कसे करणार? अहो मग कोणता बी एक करा, आपल्याला सर्दी गेल्याशी मतलब आहे ना व. माझंच चुकलं, मी तुम्हाला पावसात भिजू द्यायला नाही पाहिजे होत. तेव्हा मस्त वाटलं आणि आता तुम्ही मी तुम्हाला भिजायला द्यायला नको होतं. तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता. आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला ताप झालेला बघणार नाही मला. तुम्ही माझं ऐका, मी सांगतो ते करा. करते, पण त्याआधी जरा शाळेत जाऊन येते, मग बघूयात. नाही अहो, तुम्ही एवढा आजारी पडलायसा आणि कुठली आली आहे शाळा? हे बघा, तुम्ही आज आराम करायचा. अहो नाही, आज नाही शाळा बुडवता येणार. असं सारखं सारखं शाळा बुडवायला लागले ना तर काढून टाकतील मला शाळेत. कोण काढते तुम्हाला शाळेतनं? आणि एक दिवस नाही गेलं तर काय बी होत नाही. हे बघा, तुम्ही आज आराम करायचा आणि मी तुमची काळजी घेणार आहे आज. काळजी? वय तुम्ही आजारी आहेस ना व? आजारी? हे सर्दी पडसं झालंय ना व? अहो साधी सर्दीच आहे, त्याच्यासाठी मी शाळा बुडवायची, तुम्ही माझी काळजी घ्यायची काही गरज नाही. नाही मला वाटते म्हणून तुम्ही सुट्टी मारा. आता नाही म्हणू नका, नाही तर आईला सांगेन. हे आहे तुझी सून मग ऐकत नाही, त्याला सांग सुट्टी घ्या म्हणून. तुम्ही पण ना काहीच ऐकत नाही. आता मला महाजन सरांना परत फोन करावा लागेल, त्यांना कारण सांगावी लागतील. काय वाटेल त्यांना? काय बी म्हणणार नाही, तुम्ही लावा फोन. द्या. अहो फोन तर घेऊ दे. महाजन सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. पाठक गायकवाड बाई, तुमची सुट्टी मंजूर झालेली आहे. निवांत आराम करा आणि लवकर बरे व्हा. पण तुम्हाला कसं कळलं सर? अहो साहेबांचा फोन आला होता मला. मग खरंच नको येऊ ना मी? काही गरज नाही, तुमची सिक नोट मी स्वतः मंजूर केलेली आहे. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि निवांत आराम करा. आणि दुपारी वेळ मिळाल्यानंतर मी सदिच्छा भेट द्यायला येतोच घरी, बिस्किट पुडा घेऊन. नाही नाही नको, एवढी आजारी नाहीये मी. अहो माझं कर्तव्य आहे ते, मला पार पाडलंच पाहिजे. नाही नाही खरंच नको सर, मी शाळेत आल्यावर बघू ना. ठीक आहे, जसा तुमचा आदेश. पण लवकर बऱ्या व्हा. हा, आणि शाळेत हजर व्हा. हो. आबांनी आधीच फोन केला होता. एक नंबर झाला बघा. आता तुम्ही आराम करा, तुम्ही लगेच बरे होणार. आणि गोदक का तांबडा रस्सा बनवतीच आहे, ते प्या, म्हणजे तुम्ही पटाक दिशी बाहेर जाता का नाही बघा. रस्सा?
अहो तुम्ही प्या तर आणि मग मला सांगा. तुमच्यासाठी स्पेशल बनवलाय. एकेकाची का नाही डोसकी फोडू वाटायल्यात बघा मस्ती. तिकडे तिला तांबडा रस्ता आणि इकडे आम्ही उपाशी भाई. अव ताईसाहेब उगच फुकटचं कौतिक हो. तुम्हाला सांगते तिच्या मोर हांजी हांजी कराय कसली तरी निमित्त लागते ती. निमित्त मग आता आम्ही बी निमित्त देतो. तिला सर्दी झाल्या ना ग. वय मग आता आमासनी बी सर्दी होणार. आमची बी सरबराई करत बसा म्हणा. बरं ताईसाहेब तुम्ही आजारी पडलाय हे कोणाला पटणारच नाही. का आम्ही काय राक्षस आहे भय? माणूसच आहे ना ग. आणि माणूस आदन मधनं आजारी पडतो. मग ताईसाहेब तुम्ही का नाही डबल आजारी पडा म्हणजे डबल सरबराई होईल. हा डबल आजारी म्हणजे आजी. ए नीट सांग आता. अहो ताईसाहेब असे डबल आजारी सर्दी आणि खोकला एक साथ. डबल आजारी डबल सरबराई कळलं काय. तुझं बी डोसका आमच्यासारखं काम करायला लागलं की चंदे आता. ठीक आहे विचार करतो आम्ही. आधी वाड्यात जाऊन दवंडी पिटून ये म्हणून नंदिता गायकवाड आजारी आहेत. सर्दी बरोबर खोकला बी झालाय त्यासनी. आता तांबड्या बरोबर पांढरा रस्सा बी करायला लावतो का नाही बघ चंदे तू. चालतंय ताईसाहेब मला बी तांबडा आणि पांढरा लई खा असं वाटायलंय. मी आलेच हा. गोदक्का किती आहे? जोवर अंजलीबाई तांबडा रस्सा पित नाहीत तोवर त्यांची तब्येत काय ठीक होत नाही बघ. अरे होतच आलाय. मी मदत करू काय म्हणजे लवकर होईल. काय न ग जरा थांब झालंच बघ. राणदा राणदा ते ताईसाहेब काय झालं? काय बी विचारू नका बघा राणदा. सकाळपासून लई अंगात कणकण होती बघा ताईसाहेबांच्या. आता तर जाम सर्दी आणि खोकला दोन्ही बी झालंय. खोकून खोकून त्यांचा घसा तर पार बाद झालंय. राणदा काय तर करावं. यो तांबडा रस्सा घेऊन जाऊ काय. एक भाकरी सुक आणि तांबडा रस्सा त्यासनी बरं वाटेल. हा घेऊन जाऊ. त्या बी आजारी पडल्यात काय. हाय लय बी बरं नाही बघा ताईसाहेबांनी. खोकून खोकून त्यांचा घसा पार गेला बघा. मी रस्सा घेऊन जाऊ काय. पण असं अचानक कसं काय आजारी पडल्या? काय बी माहित नाही बघा राणदा. हा कालचं काम बादलं असेल बघा त्यासनी. यो रस्सा घेऊन जाऊ काय. हा लय आजारी आहेत काय? वय वर राणदा त्यांच्या घशात एक पाण्याचं थेंब बी सरकं ना बघा खाली. रस्सा घेऊन जाऊ काय. नाही रश्याचा काय बी उपयोग नाही. गोदक्का ते रस्याचं राहू दे बाजूला. तू वहिनींसाठी आलं मिरं लवंग आणि तुळशीचं पान टाकून काढा बनवू काय. नाही रशानं लई बरं वाटेल त्यासनी. मी रस्साच घेऊन जाते. काड्याचं कशाला उगाच ताप आहे की नाही. रश्यामध्ये कट असतोय तेलानं खोकला लई वाढायचा. गोदक्का आपल्याला वहिनींची तब्येत लई महत्वाची आहे. होय करते की. चांगला कडक काढा करते आणि ते तुझ्या हातनच नेऊन दे तुझ्या वहिनीला. हा उद्या. अरे अरे ऐकून घे की.
हा राणादाशी बोलतो आता. हा होईल होईल, काम होईल की. अरे बोलू तर दे आधी, ठेव आता फोन. राणादा, सूरज, तू इकडे काय करायला? मला बोलायचं होतं तुझ्या संगत. हे बघ, आपण नंतर न बोलू. ते वहिनीला लई त्रास होतोय ना व, मी त्यासनी काढ द्यायला चालेल. हा राणादा, अरे लई महत्वाचं काम आहे. हे बघ सूरज, वहिनींच्या तब्येतीपुढे दुसरं काय बी महत्वाचं नाही. आणि चंदा सांगत होती त्यासनी लई त्रास होतोय, लई खोकायला त्या. पण ते ना, तू इकडे काय करायलायस? राणादा, तुला तर माहिती आहे कशी आहे. किती बी काळजी केली तरी हाड तुलाच करते. वर थांबून काय फायदा? सूरज, माणसाची तब्येत बरी नसली की तो लई चिडचिड करतोय. तू बी जरा समजून घे की. तू एक काम कर, जो काढा तू दे त्यासनी बी बरं वाटेल. घे. अरे चल. चल. अरे राणादा, तू अरे तू काढा दे. मी काय सांगतोय ते. हॅलो. हा बोलालोय. राणादा, त्याला मी जाऊन येतो. अवद्याचा फोन आलता. मी तू काढा देऊन ये. मी डॉक्टरला घेऊन येतो. हा आलोच बघ. अरे सूरज, ऐक की. केव्हा सुधारणार यो? हो राणादा, ताई साहेबांनी लई त्रास व्हायला. चला की, चला चला चला. आता या कारकुंडीपेक्षा आमच्या आजारपणाला जास्ती महत्व मिळणार आहे. खरं तर हे चांगलं आहे की माणसाने असं मध्ये मध्ये आजारी पडायला पाहिजे, म्हणजे आपल्या मनाला पाहिजे तसं होतंय. आता चिडचिड करण्यापेक्षा असं आजारी पडल्यालाच चांगलं. सेवा आणि मेवा दोन्ही बी एक साथ. आता मस्तपैकी भाकरी, तांबडा रस्सा आणि सुक्क. आहा, लई मज्जा येणार आहे. नंदिता, वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी, या. खोकला झालाय. कशी आहे तब्येत? अहो, काय सांगायचं राणा भाऊजी, लई बेकार हालत झाल्या बघा आमची. काय सुधरणच झालंय खोकल्यानं. अहो, म्हणून तर तुमच्यासाठी लई भारी औषध घेऊन आलोय बघा. नुसता तांबडा रस्सा केलाय काय? पांढरा नाही केला? अहो, रस्त्यापेक्षा भारी औषध आहे हे. अगं बाई, काय आणलंय बघू? गोदाक्कानं कडक काढा केलाय तुमच्यासाठी. वय वय, कडक काढा केलाय गोदाकानं. लय भारी लय भारी. हे असलं कडू काय तर पिऊ वाटत नाही आम्हाला. राहू द्या. वहिनी, कडवट काढा प्यायल्याशिवाय माणसाचा खोकला जात नाही. वय, माणसाचा खोकला जात नाही. नाही, खोकला बरा आहे आता आमचा. राहू द्या. नाही कसं? हे बघा, घरातल्यांना काळजी नका म्हणून अंगावर काय बी काढू नका. तुम्ही प्या गटाक दिशी. त्या गटाक दिशी. नाही, खरंच न ग. नाही प्या, मी म्हणतोय म्हणून प्या. अहो, हे बघा वहिनी, जोवर तुम्ही पित नाही तोवर मी इकडनं जाणार नाही बघा. वय वय ताई साहेब, जवळ तुम्ही हे पेत नाही तोवर राणादा जाणार नाही. राणादाला लई काम आहे. प्या प्या प्या. तुम्ही प्या. द्या द्या. प्या, लय भारी आहे. नाक दाबून प्या. घ्या घ्या घ्या. घ्या की. प्या की. नाक दाबून प्या. पितो. बस लई झालं. नाही समजा प्या, त्याशिवाय खोकला काय जात नाही बघा. वय वय, एवढ्यानं खोकला काय जात नाही बघा. पिऊन टाका. लय भारी लागतं. पितो. बस. जाऊबाई बी आजारी येत नवा, त्याच द्या. सर्दी झाल्या ना त्यांना. घ्या. अहो, त्यांची सर्दी किरकोळ आहे, ते तांबड्या रस्त्याने बऱ्या होत्यात. तुम्ही समजा प्या लवकर.
अजून आणू काय आणू? वहिनी तुम्हाला तर आराम पडेल बघा. आणि हा 2-4 तास काय बी खायचं नाही. खोकला कसा गायब होतो ते बघा. बरं येऊ काय? चंदे हे समजा तुझ्यामुळे झालंय. काय सर माझ्यामुळे कसं? रानात घेऊन आलता काढा. आम्ही नुसती सर्दी झाली असं म्हणत होतो का नाही? हे खोकल्याचं खूळ कशा पाहिजे आमच्या डोसक्यात भरलंस? आमचाच डाव आमच्यावर उलटलाय. तुझ्यामुळे असला भंगार काढा प्यायला लागला बघ आमासनी. यो आम्ही कडवट झाड काढा पितोय आणि ती मस्तरडी रशाच्या भुरक्यावर भुरके मारत असेल. वरनं 2-4 तास उपाशी बी राहायला सांगितलंय रानादानं. कसं वाटतंय? एकदम भारी. खरंच रामबाण उपाय आहे हा. जरा जरा बरं वाटायला लागलंय. अहो कोल्हापूर इलाज आहे ह्यो. तुमच्या मुंबईचा नाही, काम करणारच. आता सारखं मुंबई करू नका. मी पण आता कोल्हापूरची. होय ना व? मग असं चमच्यानं का पिताय? लावा की वाटी तोंडाला. वाटी? अहो लावा, काय होत नाही. अहो जमलं की तुम्हाला? जरासा तिखट आहे पण चव एकदम भारी. आणि अशा पावसाळी वातावरणात तर प्यायला खूप मजा येते. आता तुम्ही कोल्हापुरी झालात. हा फक्त ती एक गोष्ट राहिली ही झाली की तुम्ही एकदम पक्क्या कोल्हापुरी होणार बघा. कुठली? अहो कोल्हापुरी माणसं बोलून दाखवत नाहीत, करून बी दाखवतात. ही गोष्ट मी घेऊन येतो, मग समजेल तुम्हाला. ला 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 ला. अरे थांब. अरे राहणार तू खाली. बरं झालं तू आला. अरे पिंडा शेतो टाकी. ते जाऊ दे, ते महत्वाचं काम आहे. चल. हा कसलं काम? अरे तू चल तर. अरे कुठं? कोल्हापूरला. हा कोल्हापूरला? होय. काय मला पिक्चर दाखवायचा मूड आहे काय? खुल्या पिक्चरला नाही, ती चप्पल घ्यायची. तू चल. चप्पल? अरे पण तुझी चप्पल तर चांगली आहे ना. अरे माझ्यासाठी नाही रे, अंजलीबाईंसाठी घ्यायचे. अरे त्यांची जुनी चप्पल तुटली आहे. अरे मग गावातच घे की, कोल्हापूरला कशाला जायला लागतं त्याला? मला कोल्हापूरला जाऊन घ्यायचे. अच्छा अच्छा, म्हणजे डिझाईनची खड्याची अशी फॅशनेबल चप्पल घ्यायची म्हण की बहिणीसनी. अजिबात नाही, यासनी बी असलं काही पटत नाही आणि मला बी नाही. होय ना? मग गावात घे. नाही, मला त्यासनी कोल्हापुरी चप्पलच घ्यायची. अरे बघ, ते आता पक्क्या कोल्हापुरी झाल्यात ना, मग त्यासनी कोल्हापुरी चप्पलच घेणार मी. अरे राणा, आता दुपार झाल्या, लय काम तटलेत. ए बघ, आपण उद्या जाऊया. हा खुळायच काय? अरे उद्या शाळेत काय त्या बिना चप्पलाचे जाणार काय? तू चल की लवकर. अरे मग तू जुनी चप्पल काय दुरुस्त करून देत नाहीस त्यासनी? जुनी बिनी काय नाही, मी त्यासनी कोल्हापुरी चप्पलच देणार. मी बी कोल्हापुरी चप्पल घालतोय ना, मग त्यासनी बी कोल्हापुरी चप्पलच देणार. म्हणजे कसं आहे, मग आमचं मॅचिंग होईल ना. चप्पलाचं कसलं रे मॅचिंग? आता तुला कसं सांगू? हा हे बघ, म्हणजे आमचा स्वभाव, बोलणं, वागणं, खाणं पिणं समजा मॅचिंग झाले ना. आता ते तेवढं चपलाच राहिलंय. एकदा का ते झालं की ते बी मॅचिंग होणार बघ. अजून एक राहते की काय रे? कपड्याचं. हे बघ, आता कोल्हापुरात चाललोच आपण, तुला 4 साड्या बी घेऊया. हा अरे राणा, ती मुंडीत फिरवून टाकीन काय? तू गपचूप येतोय का नाही तेवढं सांग. अरे येते की सोड तरी. बरं त्याच्या आधी हो बिंडा तेवढा गोट्यात घेऊन टाकूया आणि मग जाऊया. अरे मी करतो की. हा चल. चल मग.